प्रश्न पहिला, पपई खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ए. कॅन्सर, बी. हृदयरोग, सी. सांधेदुखी, डी. हार्ट अटॅक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. हृदयरोग. पुढील प्रश्न, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मोठ्या भावाचे नाव काय होते? ए. निवृत्तीनाथ, बी. एकनाथ, सी. सोपान, डी. विठ्ठल. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. निवृत्तीनाथ. पुढील प्रश्न, संत तुकाराम महाराजांचा पारंपरिक व्यवसाय कोणता होता? ए. पाटीलकी, बी. शेती, सी. सावकारी, डी. मंजुरी. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. सावकारी. पुढील प्रश्न, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या बहिणीचे नाव काय होते? ए. सावित्री, बी. कविता, सी. राधाबाई, डी. मुक्ताबाई. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. मुक्ताबाई. पुढील प्रश्न, कोणता मासा खाण्यासाठी लायसन काढावे लागते? ए. रावस, बी. सुरमई, सी. फुग्गू, डी. पापलेट. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. फुग्गू. पुढील प्रश्न, टाटा ही कोणत्या देशाची कंपनी आहे? ए. भारत, बी. अमेरिका, सी. जपान, डी. चीन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. भारत. पुढील प्रश्न, अहिल्याबाई होळकर यांच्या वडिलांचे नाव काय होते? ए. खंडेराव होळकर, बी. तुकाराम होळकर, सी. माणकोजी शिंदे, डी. मल्हारराव शिंदे. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. माणकोजी शिंदे. पुढील प्रश्न, ड्रोनने डिलिव्हरी देणारा जगातील पहिला देश कोणता? ए. चीन, बी. ऑस्ट्रेलिया, सी. ब्राझील, डी. रूस. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. ऑस्ट्रेलिया. पुढील प्रश्न, कोणता प्राणी 30 फुटापर्यंत उडी मारू शकतो? ए. हत्ती, बी. घोडा, सी. कांगारू, डी. जिराफ. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. कांगारू. पुढील प्रश्न, भारतातील कोणत्या राज्यात मोफत इंटरनेटची सुविधा दिली जाते? ए. उत्तर प्रदेश, बी. उडीसा, सी. बिहार, डी. केरळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. केरळ. पुढील प्रश्न, कोणत्या देशातील लोकांची उंची सर्वात कमी असते? ए. नेपाळ, बी. जपान, सी. कांगो, डी. इराण. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. नेपाळ. पुढील प्रश्न, चिंचातील बिया भाजून खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ए. कॅन्सर, बी. हृदयविकार, सी. डोकेदुखी, डी. रक्तातील साखर. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. डोकेदुखी. पुढील प्रश्न, गवारीच्या शेंगा खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ए. मधुमेह, बी. बीपी, सी. लठ्ठपणा, डी. हृदयविकार. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी.
हृदयविकार. पुढील प्रश्न. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर कोणते ज्योतिर्लिंग आहे? ए. सोमनाथ, बी. भीमाशंकर, सी. महाकालेश्वर, डी. केदारनाथ. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. सोमनाथ. पुढील प्रश्न. प्रभू श्री रामचंद्रांच्या वडिलांचे नाव काय होते? ए. वासुदेव, बी. युधिष्ठिर, सी. दशरथ, डी. बालभद्र. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. दशरथ. पुढील प्रश्न. माता सीता कोणाच्या पुत्री होत्या? ए. भरतपाल, बी. जनक, सी. छत्रसाल, डी. बालभद्र. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. जनक. पुढील प्रश्न. कोणत्या देशातील लोक मुंग्या खातात? ए. बांगलादेश, बी. दक्षिण कोरिया, सी. इजिप्त, डी. ब्राझील. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. ब्राझील. पुढील प्रश्न. कोणत्या देशात सर्वात जास्त मोबाईल बनवले जातात? ए. इटली, बी. चीन, सी. इराण, डी. अमेरिका. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. चीन. पुढील प्रश्न. श्रीराम हे भगवान विष्णूचे कितवे अवतार आहेत? ए. पहिले, बी. दुसरे, सी. सातवे, डी. पाचवे. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. सातवे. पुढील प्रश्न. माता सीता यांच्या लहान बहिणीचे नाव काय होते? ए. सुभद्रा, बी. काशी, सी. मीरा, डी. उर्मिला. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. उर्मिला. पुढील प्रश्न. हृदयविकार असलेल्यांनी कोणता मासा खाणे योग्य आहे? ए. कटला, बी. चिलापी, बी. रोहू, सी. खवल्या. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. रोहू. पुढील प्रश्न. संत मीराबाई कोणत्या देवाची भक्ती करीत होत्या? ए. गणपती, बी. कृष्णा, सी. लक्ष्मी, डी. नारायण. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. कृष्णा. पुढील प्रश्न. मेघनाथने तपश्चर्येतून कोणत्या देवांना प्रसन्न केले होते? ए. सूर्यनारायण, बी. गणपती, सी. ब्रह्मदेव, डी. महादेव. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. ब्रह्मदेव. पुढील प्रश्न. मच्छिंद्रनाथ गड कोणत्या जिल्ह्यात आहे? ए. अकोला, बी. अहमदनगर, सी. छत्रपती संभाजीनगर, डी. बीड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. बीड. पुढील प्रश्न. अहिल्याबाई होळकर यांचा विवाह वयाच्या कितव्या वर्षी झाला? ए. 8, बी. 9, सी. 11, डी. 15. याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करा. धन्यवाद.